मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय, तुझं लागे वधे हे उपजला मजा हे. आता लगेच त्या ठिकाणी काय झालं, इकडे आनंद झाला. गवळण एकमेकीला सांगू लागले, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला, यशोदेला फार आनंद त्या ठिकाणी झाला. सगळे त्या ठिकाणी अतिशय सुंदर त्या ठिकाणी आनंद झाल्यावर भगवान परमात्मा आता द्वादशीचे झाले, म्हणजे आता 4-5 दिवसाचे झाले. इकडे त्या ठिकाणी कंसानं काय केलं, मीटिंग बोलवली. मीटिंग मध्ये कंस बसलेला आहे. सगळ्यांना गेलं, ऐका, माझा विरोधक जन्माला आलाय, मला मारणारा जन्माला आलाय. जो त्याला मारील त्याला मी अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. सगळेजण विचार करू लागले, कोण मारणार आहे, एवढा बलाढ्य राजा आहे, कोण मारले. सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. तेवढ्यामध्ये एक त्या ठिकाणी श्री मधून उठली, म्हणजे श्रीरातून एक उठली. धाप धाप आवाज येऊ लागला. सगळ्या जणांनी मागं वळून पाहिलं तो पुतना आहे. ते धाप धाप आवाज करत येते. आल्याबरोबर तिनं लगेच विडा उचलला. म्हणजे कंसा घाबरू नको, आत्ता जाते. आणि नखानं त्याचं काय करते, शिरत दाबून येते, मारूनच टाकते. पहा बरं, लेडीज फर्स्ट, तेव्हापासून लेडीज फर्स्ट आहे. हा, तेव्हापासून म्हणजे काळजीच करू, आत्ता जाते. माणसातलं नाही पण महिलेतलं उठलं महाराज. म्हणून आमच्या महिला काय करतील सांगता येत नाही महाराज. या महिलांच्या खात्यात पैसे आले, तिने सरकार बदलेलं म्हणजे डेंजर हे. काय लाडक्या बहिणी काय करतील सांगता येत नाही. या लाडक्या बहिणीला काय सांगता येत नाही. म्हणून नारी की निंदा मत कर यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म पितामह हनुमान. म्हणून नारी शक्ती फार म्हणून क्रांतिकारी महाराज. चला मला पुढे जायचंय. आणि मग आता त्या ठिकाणी त्या पुतणीनं काय केलं, पण कोण आहे, मला आत्ता गोकुळात जन्मलेलं बाळ आहे म्हणते. मग काय लेकराला कुठं घाबरत येत का, आत्ता जाते मारून येते. ती लगेच ब्युटी पार्लरला गेली महाराज, अशी बदलून आली ना, रूपवान झाली, रूपवान. तिनं स्तनामध्ये विष धारण केलं. म्हणजे तेव्हापासून हे ब्युटी पार्लर होते, हे अलीकडे नाही, हे तेव्हापासून अतिशय रूपवान झाली. आणि झाल्याबरोबर आता तिनं स्तनात विष धारण केलं आणि गोकुळातले लहान लहान बालक तिनं मारले. मारल्याबरोबर आता ती रूपवान नंदाच्या दारासमोर आली. नामा म्हणे आली नंदाची स्वरूपे सुंदरा देवांगना. रूपवान झाली आणि आल्याबरोबर आवाज दिला, यशोदे. यशोदा मागच्या दाराला भांडे घासत होती. ती बाई, आपल्या गोकुळात एवढा बदाडा आवाज कोणाचा नाही, कोण असेल. तिनं लगेच भांडे ठेवले ना आली दारात. कोण ग बाई? अगं मला नाही ओळखलं का, मी तुझी बहीणच आहे. अगं मला तू बहीणच नाही. अगं मी तुझी चुलत बहीण आहे. अगं मला चुलतच नाही. अगं मी तुझी मावस बहीण आहे, मला मावशीच नाही. माणसं लय हुशार आहेत, हे सगळे नाते संपले का एक नातं जोडायला लगेच तयार होते. अगं मी तुझी गुरु बहीण आहे. लय डेंजर माणसं. मी तुझी गुरु बहीण कशा करत आली? अगं तुला कळालंय मुलगा झालाय म्हणून भेटण्या करता आले. असं त्याला ओम घेऊन आले, ओम. असं बोलता बोलता आत शिरल्याबरोबर त्या ठिकाणी तिनं काय केलं महाराज, तिच्यावरती यशोधर माया टाकली. माया टाकल्यावर भगवान परमात्म्याच्या पाळणा जिथे झोपलेला आहे तिथे गेल्यावर त्याच्या अंगावरलं वस्त्र बाजूला केलं आणि पाहतच राहिली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपुनिया. इतका रूपवान, इतका सुंदर पाहत राहिली आणि कशा करता आली, विसरूनच गेली. देवाला वाटले ज्याच्या करता ती विसरून तिच्यावरली माया काढली. तिनं लगेच त्या ठिकाणी आपल्या मांडीवरती भगवंताला घेतल्याबरोबर आता स्तनपान करायला लागले. भगवंताने काय केलं, तिच्याकडे जे डोळे उघडे होते ना, एकदा डोळे झाकले आणि मग उघडले. का झाकून उघडले? भागवतामध्ये फार भाव आहे. का डोळे झाकले? हा भाव फार गोड आले. पहिला भाव सांगितला कारण ते त्या ठिकाणी स्तनामध्ये विष धारण करून आले होते आणि विषाचं खातं कोणाचं आहे? महादेवाचं.
देवानं डोळे झाकले, महादेवाला फोन लावला, हॅलो तुमचं मटेरियल आलंय. पहिला भाव. दुसरा भाव, का डोळे झाकले? ही गत जन्मामध्ये कोण होते हे पाहिलं तर ही बळीची कोण होती? मुलगी होती, तिचं नाव रत्नमाला आहे. पाहिल्याबरोबर तिनं गत जन्मामध्ये बटुकुटुंबामध्ये भगवान परमात्मा आल्याबरोबर एवढा रूपवान देव पाहिला आणि मनात इच्छा केली, असं जर बाळ झालं असतं तर मी त्याला स्तनपान दिलं असतं, दत्त असतो म्हटले ते. आणि बापाला तुका म्हणे कोळी जीव दिला, पाय पाताळात घातलं तर तिनंच म्हणले असं असतं तर विष पाजलं असतं. देव म्हणले तच असतो, दोन्ही वर तिला देऊन टाकले. अजून का डोळे झाकले? देवाला माहितीये डोळे झाकून पाप केलं तर पाप होत, डोळे झाकून पाप केलं तर पाप होत नाही. महाराज त्यांना श्री मारायची होती आणि डोळे झाकून मारली असती तर पाप झालं नसतं. लोक लय हुशार आहेत, गीतेला काय होते? डोळे झाकून डोळे झाकून केलं तर पाप होत नाही. चला मला पुढे जायचंय, म्हणून देवानं डोळे झाकले. असे बरेच भाव आहेत. मला वाटते 17-18 भाव आहेत. एवढे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने डोळे झाकले आणि आता भगवान परमात्मा स्तनपान करू लागला. आता तिचं काय केलं? विषप्राशन केलं, आता रक्तप्राशन केलं, पंचप्राशन करायला लागला, पंचप्राण ओढायला लागला. ती आता मुंच दे ओरडायला लागली, वाचवा वाचवा म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी देवानं तिला उडवलं आणि उडवल्याबरोबर लांब गोकुळापासून नेलं, थाप तिने टाकलं. एवढं धिप्पाड शरीर पडलं. सगळे गोकुळवासी पळायला लागले, सगळेच जण पळायला लागले आणि सगळे पळत आल्याबरोबर त्या ठिकाणी पाहिलं तर इतकं डोंगर एवढी पुतना पडलेले होते. काहीने दोऱ्या टाकल्या, काहीने शिड्या तयार केल्या, तिच्या अंगावर चढले. म्हणजे आधी डोक्यावरून केसावरून डोक्यावरून परास गरगरत स्थानापाशी आले. भगवान परमात्म्याला उचललं आणि मग खाली आणलं. तोपर्यंत गोपिकांनी काय केलं होतं? धरून त्या ठिकाणी यशोदेला आणलंच होतं. यशोदेला आणलं होतं. आणल्याबरोबर भगवान परमात्मा यशोदेपाशी गेले. अतिशय आनंद यशोदेला झाला. पाप्या घेऊ लागल्या. तेवढ्याच एक त्या ठिकाणी म्हातारी होते. ती म्हणे व्हा बाजूला, तुम्हाला तर काहीच कळत नाही, व्हा बाजूला. काठी टेकीत आली. तिनं लगेच काय केलं? खालची अशी माती घेतली, कृष्ण भगवंताला लावली आणि ती म्हणली, यशोदे तुला म्हणत होते मी मावल्याच्या सवासनी गा. या असं कुठानं झालं असता का? तुला म्हणत होते. अशा भगवान परमात्म्यानं काय केलं? पुतण्याचा उद्धार केला, कपट्या माबळवटाला मारलं. आता भगवान परमात्मा हळूहळू रांगू लागले. तळवे तळ हात टेकित डावा गुडघ्या